नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतला गणित विषयातला शेवटचा धड्याचा शेवटचा भाग. धडा क्रमांक 15 सांख्यिकी. आता ह्या भागात आपण काय शिकणार आहोत? ह्या भागात आपण शिकणार आहोत वारंवारता वितरण सारणी. म्हणजेच जशी आपण सरासरी करत होतो, तसंच आपल्याला आता पुढे एक वारंवारता वितरण सारणी आहे. आता ती सारणी कशी सोडवायची आणि ती सोपी का आहे? याचे आपल्याला उत्तर मिळेल. तर चला सुरू करूया या शेवटच्या भाग क्रमांक 2 ला. वारंवारता वितरण सारणी. कधी-कधी दिलेल्या माहितीमध्ये काही प्राप्तांक अनेक वेळा येतात. एखादा प्राप्तांक किती वेळा आला हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकांची वारंवारता असे म्हणतात. म्हणजे आपण मागील सरासरीमध्ये पाहिले तर आपल्याला सगळ्यात पहिल्या उदाहरणात 20 हे अंक 4 वेळा आले होते. तर त्या 4 वेळा आलेल्या अंकाला आपण काय म्हणतो? त्या प्राप्तांकाची वारंवारता. अशा वेळी वारंवारता सारणी तयार करतात. या सारणीमध्ये प्राप्तांक, टाळ्याच्या खुणा व वारंवारता असे 3 स्तंभ असतात. आता या 3 स्तंभांमध्ये आपण काय काय दर्शवते आपण सांगू. पहिल्या स्तंभामध्ये लहान संख्येपासून सुरुवात करून मोठ्या संख्येपर्यंत प्राप्तांक लिहा. म्हणजे आपल्याला प्राप्तांक समजा 1, 2, 3, 4, 5, 6 दिले असेल तर ते 1 त्यानंतर 2 अशा चढत्या क्रमाने एका खालोखाल एक लिहा. दुसरा, माहितीमधील संख्या क्रमाने वाचा आणि प्रत्येक वेळी माहितीमधील संख्या वाचली की ती सारणीमध्ये त्या संख्येजवळच्या स्तंभात एक उभी रेष अशी खूण करा आणि याला खुणेला म्हणतात ताळ्याच्या खुणा. म्हणजे समजा आता हे 1, 2, 3, 4, 5, 6 या संख्या आहेत. तर आपल्याला खाली सारणीमध्ये काही संख्या दिल्या असतात. प्राप्तांकांची जेव्हा आपल्याला माहिती असते त्यामध्ये हे प्राप्तांक दिले असतात. या संख्या दिल्या असतात. तर संख्या या 1 ही संख्या किती वेळा येऊ शकते, 2 ही संख्या किती वेळा येऊ शकते आणि ती एका सलग नसते, एक सोडून किंवा एका पाठोपाठ कशी असते. मग जेव्हा ती संख्या येईल तेव्हा त्या संख्येच्या समोरच्या स्तंभामध्ये, पुढच्या स्तंभामध्ये जर आपल्याला संख्या आली आहे 1, तर 1च्या पुढच्या स्तंभामध्ये आपण एक उभी रेष मारा. याचा अर्थ काय? ती संख्या पहिल्यांदा आली. पुन्हा एकदा आली तर पुन्हा अशी एक उभी रेष मारा. तर याला म्हणतात ताळ्याच्या खुणा. आता जसे 3 ही संख्या वाचून 3 या संख्येबरोबर दुसऱ्या स्तंभाच्या उभी रेष अशी ताळ्याची खूण करा. 4 खुणांपर्यंतच्या खुणा अशा लिहितात. म्हणजे 4 खुणा करायच्या. पण आता समजा 5वी खूण आली तर कशी करतात? तर 5व्या खुणेसाठी आपण एक तिरपी रेघ त्यावरती मारतो. म्हणजेच ह्या 4 आणि तिरपी रेघ 5. तर अशा प्रकारे 5 ताळ्याच्या खुणा झाल्या अशा आपण दर्शवतो. आता पहा, अशा 5 खुणा केल्यामुळे आपल्याला पुन्हा 1, 2, 3, 4 असे मोजायची गरज नाही. त्या खुणा मोजायची गरज नाही. एकदा काट मारले म्हणजे हे पूर्ण 5 झाले असे समजून जाते. आता प्रत्येक संख्येमध्ये ताळ्याच्या एकूण खुणांची संख्या मोजून लिहा. तिला वारंवारता असे म्हणतात. म्हणजे ती संख्या किती वेळा आली ते आपल्याला कळते आणि तिसऱ्या स्तंभात ही नेहमी वारंवारता आपण लिहितो. आणि सगळ्यात शेवटी सर्वात वारंवारताची बेरीज करतात. ती n या अक्षराने दाखवतात आणि ही बेरीज एकूण प्राप्तांक इतकी असते. म्हणजे जितके प्राप्तांक दिले त्याच्या इतकी असते. तर चला आपण उदाहरण घेऊया. दिलेल्या माहितीवरून वारंवारता सारणी आपण तयार करूया. एका वर्गातील काही मुलांची घरापासूनच्या शाळेपर्यंतचे अंतर किलोमीटरमध्ये दिले आहेत. ते आहेत संख्या 1, 3, 2, 4, 5, 4, 1, 3, 4, 5, 6, 4, 6, 4, 6. त्यावरून वारंवारता सारणी कशी तयार होते ते पाहू. तर सगळ्यात पहिले प्राप्तांक मोजताना जी संख्या मोजली ती लक्षात ठेवण्यासाठी त्या संख्येवर रेघ ओढतात. म्हणजे ही आपण जसे 4 ताळ्याच्या खुणा झाल्यानंतर 5वी ताळ्याची खूण ओढतो त्यासारखीच आपण जेव्हा ही संख्या मोजू त्यावरती अशी ताळ्याची खूण ओढा. जेणेकरून आपल्याला समजते का ही संख्या आपली मोजून झाली आहे. कारण ह्या संख्या एका पाठोपाठ एक राहतात. मग आपण वाचन केल्यानंतर आपली जर नजर तिथून हटली तर त्यामुळे ती संख्या आपली परत एकदा मोजली जाऊ शकते आणि आपलं उत्तर चुकीचं होऊ शकते. म्हणून जेव्हा आपण संख्या वाचू त्यावरती एक काट मारायचा. आता येथे पहिले 3 प्राप्तांक मोजून झाल्यानंतर प्राप्तांकाची यादी प्राप्तांकात मोजताना दिली आहे. तर आपण पहिल्या 3 संख्या मोजल्या म्हणून आपण त्यावरती ताळ्याच्या खुणा मारल्या. तर पहा, आपल्याकडे प्राप्तांक जसे आले तसे आपण चढत्या क्रमाने लिहिले आणि ते जितक्या वेळा आले तितक्या वेळा त्या ताळ्याच्या खुणा आपण त्यांच्यासमोर मारल्या. तर पहा, एक ही संख्या किती वेळा आली ते आपल्याला 2 वेळा आली. कारण इथे ताळ्याच्या संख्या खुणा 2 आहेत. म्हणून वारंवारतामध्ये 2 लिहिले. 2 ही संख्या एकदा आली तर वारंवारता सारणीत आपण 1 लिहिले. त्यानंतर 3 ही संख्या 2 वेळा आली तर वारंवारतामध्ये आपण 2 लिहिले.
4 ही 5 वेळा आली, कारण 4 ताळ्याच्या खुणा आणि 1 तिरपी खूण. तर असे 5 झाले. 5 2 वेळा आले म्हणून 2 लिहिले आणि 6 3 उभ्या रेषा आहेत म्हणून आपण 3 लिहिले. आता या वारंवारता सारणीत जितक्या संख्या आल्या त्या सगळ्यांची बेरीज केली तर n ची किंमत आली 15. म्हणजे एकूण वारंवारता आहे 15. म्हणजेच काय, या संख्या एकूण 15 वेळा तिथे होत्या. आता आपल्याला काय समजले, तर प्राप्तांकांचे वर्गीकरण सोप्या पद्धतीने करण्यासाठी ताळ्याच्या खुणांचा आपण वापर करतो. खुणांची संख्या वारंवारता दाखवते अशा प्रकारच्या सारणीला वारंवारता सारणी असे म्हणतात. आणि प्राप्तांकाची संख्या मोठी असते त्यावेळी वारंवारता सारणीचा उपयोग सरासरी काढण्यासाठीच आपला इथे होतो. इथे पहा, प्रश्न क्रमांक पहिला. एका वर्गातील 30 मुलांची संख्या किंवा 30 मुलांची उंची सेंटीमीटर मध्ये दिली आहे. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. तर इथे या सगळ्या संख्या दिल्या आहेत. या सगळ्या संख्या जशा जशा येतील तशा आपण वारंवारता सारणीत आपण लिहून घेऊ. पण सगळ्यात महत्त्वाचे पहिले, सगळ्यात लहान संख्या कुठली आहे तर ती पहा. ते 131 इथे सगळ्यात लहान संख्या आहे, सगळ्यात मोठी संख्या 140. आणि आपल्याला संख्या जशा जशा येतील तशा आपल्या पहिल्या सारणीमध्ये पहिला जो स्तंभ आहे त्यामध्ये एका पाठोपाठ एक लिहित जा. म्हणजे 131 आहे, 132 आहे, 133 आहे, 134 आहे, 135 आहे. त्यानंतर 136 आहे, 37 आहे, 38 आहे, 139 आहे आणि 140 आहे. तर एकूण अशा 10 संख्या आहेत. तर चढत्या क्रमाने ह्या सगळ्या 10 संख्या लिहा आणि जसे असे त्या संख्या येत जातील आपण वाचत जाऊ तसे त्यावरती एक तिरपी रेघ म्हणजे एक खूण मारत जाऊ. म्हणजेच काय, आपण ती संख्या वाचली आणि त्या संख्येच्या पुढच्या स्तंभामध्ये आपण उभी रेघ मारू, म्हणजे ताळ्याच्या खुणा करत जाऊ. तर अशा प्रकारे आपण सारणी बनवली आहे ती पहा. तर इथे 131 संख्या आपण पाहिली तर 3 वेळा आली होती. तर इथे पहा, 131 संख्या 3 वेळा आली होती का? 1, त्यानंतर इथे 2 आणि ही 3. तर 131 संख्या 3 वेळा आली म्हणून आपण 3 उभ्या केल्या शेकाल्या. जसे जसे आपल्या मोजून त्यावरती आपण तिरप्या रेघा आपण मारत जाऊ. त्यापुढे 132. 132 किती वेळा आली ते पहा. तर पहा, 132 आपल्याला ही एकदा आली, त्यानंतर ही दुसऱ्यांदा आली, ही तिसऱ्यांदा आली. तर 3 वेळा 132 संख्या आली आहे. तर 3 वेळा 132 संख्या आल्यामुळे आपण वारंवारता सारणीमध्ये त्या 132च्या पुढे ताळ्याच्या खुणा 3 केल्या. तर अशा प्रकारे ह्या संख्या जितक्या वेळा आपल्या दिसल्या तितक्या वेळा त्यांच्यासमोर आपण ताळ्याच्या खुणा केल्या आणि त्यांची संख्या या वारंवारतामध्ये लिहिली. आणि या सगळ्या संख्यांची बेरीज केली तेव्हा आपल्याला n चे उत्तर आले 30. म्हणजे एकूण 30 या सगळ्या संख्या होत्या. आता प्रश्न क्रमांक दुसरा. पहा, एका वसाहतीमध्ये 50 कुटुंबे राहतात. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची संख्या पुढे दिली आहे आणि त्यावर वारंवारता सारणी तयार करा. तर सगळ्यात पहिले आपल्याकडे किती संख्या आहेत ते बघू. आपल्याकडे संख्या आहेत 5, 4, 2, 3 तर अशा आणि 1. तर अशा आपल्याकडे 5 संख्या आहेत. तर पहिल्या स्तंभामध्ये आपण 1 ते 5 संख्या उभ्या किंवा चढत्या क्रमाने लिहा. त्यानंतर एक संख्या किती वेळी ती आपण मोजू. ते इथे पाहिली तर एक संख्या ही पहिल्यांदा आली. तर एक ही संख्या फक्त एकदाच आली आहे. मग आपण काय करायचंय? मग 1 या संख्येपुढे बरोबर ताळ्याची खुणा आपण एकच केली आणि वारंवारतामध्ये आपण एकच उत्तर लिहिले. आता दोन्ही संख्या किती वेळा आली ते पाहू. तर चला मोजा. ही 1, ही 2, 3, 4. 4 उभ्या रेषा मारल्यानंतर 5व्यासाठी आपण एक तिरपी रेष मारतो. म्हणजे 2च्या पुढे आपण जेव्हा दुसरा स्तंभ आहे त्यामध्ये आपण 4 वेळा 2 आला म्हणून 4 उभ्या रेषा मारल्या आणि 5व्यांदा आल्या तेव्हा ते आपण एक तिरपी रेघ मारली. आता पुढे
हे 6, हे 7, हे 8, हे 9, हे 10, हे 11, हे 12 आणि 13. 13 म्हणजे काय? 2 वेळा 4 आणि त्यावरती तिरप्या रेघ अशा 10 झाल्या आणि त्याच्या पुढे 3 उभ्या रेषा. तर पाहू शकता 2च्या पुढे 4 उभ्या रेषा, त्यानंतर एक तिरपी खूण म्हणजे 5 झाले. तर अशा 13 होतात. म्हणून या 5 आणि 5 10 आणि या 3 उभ्या रेषा. तर अशा प्रकारे आपण सगळ्या संख्यांचे मोजमापन करून ठेवले आहे आणि त्याच्या ताळ्याच्या खुणा आपण लिहून ठेवल्यात. तर पहा, 1 ही एकदाच आली, 2 ही संख्या 13 वेळा आली म्हणून आपण 13 लिहिली. 3 ही संख्या बघा, हे 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 1 16, तर 16 वाली आली. 4 ही संख्या 5 आणि 5 10 आणि 3 13 वेळा आली आणि 5 ही संख्या फक्त 5 आणि हे 2 7 7 वेळा आली. तर ह्या वारंवारतामध्ये जितक्या संख्या त्यांची बेरीज केली तर उत्तर आले 50. म्हणजे हे आकडे 1 ते 5 आकडे आपल्याकडे 50 वेळा होते, हे असे आपल्याला समजते. आता प्रश्न क्रमांक 3. एक फासा 40 वेळा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर मिळालेल्या संख्यांची नोंद आपण केली. त्यावरनं वारंवारता सारणी तयार करा. तर एका फाश्यावरती किती आपल्याला संख्या असतात? तर 1 ते 6 या संख्या असतात. आता या संख्या किती वेळा आल्या ते आपण इथे नोंद करून ठेवल्या आहेत आणि यांची नोंद झाल्यानंतर आपण वारंवारता सारणीमध्ये आता सगळ्यांची माहिती जमा करूया. तर पहा, वरच्या पृष्ठावर मिळालेल्या संख्या आपल्याला 1 ते 6 असतात आणि त्या किती वेळा आल्या त्या ताळ्याच्या खुण्यांमध्ये आपण दर्शवतो आणि त्याच्यापुढे त्या ताळ्याच्या खुणा किती आहेत त्या वारंवारतामध्ये लिहितो. तर ह्या सगळ्यांची आपण बेरीज केली तर उत्तर आले 40. म्हणजेच आपल्याला एकूण 40 वेळा हा फासा आपण फेकला होता. चौथा प्रश्न. एका वसतिगृहाच्या खानावळीमध्ये 30 मुलांना जेवणामध्ये खालीलप्रमाणे पोळ्यांची संख्या लागते. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. तर पहा, आपल्याला 30 मुलांसाठी म्हणजे किती पोळ्या लागतात ते पाहू. तर आपल्याला पोळ्यांची संख्या ही 2, 3, 4 आणि 5 या 4च आकड्यांमध्ये दिली आहे. मग आपल्याला 2 ते 5 हे चढत्या क्रमाने संख्या लिहाव्या लागतील आणि त्यापुढे ही 2 संख्या किती वेळा या मोजमापामध्ये आली ते आपण पाहू. तर पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर 9 वेळा ही दोन्ही संख्या आली. तेव्हा सारणीमध्ये 2च्या पुढे ताळ्याच्या खुणा आपण 9 करूया. तर पहा, हे 1, 2, 3, 4, एक तिरपी रेघ 5 आणि त्याच्या पुढे 4 खुणा. आता 3 कडे जाऊया. तर 3 किती वेळाला पाहू. तर हा 1, हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर 4 उभ्या रेषा, 1 तिरपी पाचवी, पुन्हा 4 उभ्या रेषा, 1 तिरपी पाचवी. तर अशा 10 वेळा खुणा झाल्या. तसेच 4 आणि 5 चेही मोजमाप केले आणि त्याचे उत्तर आपण लिहून घेतले ताळ्याच्या खुणांच्या दुरावर आणि वारंवारतामध्ये ते किती वेळा तारांच्या आपल्या ताळ्याच्या खुणा आहेत त्या सगळ्या मोजल्या आणि त्यांची बेरीज केली तर उत्तर आले 30. तर पहा, आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की आपल्याकडे समजा संख्या वारंवार येत असतील तर आपण वारंवार सारणीचा आपण उपयोग करून त्याचा उत्तर आपण काढू शकतो. म्हणजे आपल्याला सोप्या पद्धतीने मोजता येते की आपल्याला ती संख्या किती वेळा आपल्या माहितीमध्ये आली. आता या वारंवारता सारणीचा उपयोग काय? तर ह्या वारंवारता सारणीचा उपयोग आपला आता पुढच्या 8वी मध्ये होणार आहे आणि आता हा उपयोग खरं तर प्रायोगिक तत्त्व आपण बंद झाले. त्यापुढे आपण वेगळ्या माहितीचा आपण वापर करतो. आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.